नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक पक्षांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हे सर्व पक्ष राज्यातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना आकर्षित करण्यासाठी, खुश करण्यासाठी प्रयत्न करीत असून मोठमोठ्या घोषणा देत आहे. श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक सभांमध्ये घोषणा केली की वृद्ध निराधारांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात येईल. तुम्हाला माहीतच आहे की वृद्ध निराधारांना 1500 रुपये महिना पेन्शन मिळत असते. आता हे पेन्शन 1500 वरून 2100 रुपये महिना केले जाईल. म्हणजेच आता निराधार वृद्ध पेन्शनधारकांना वार्षिक पेन्शन आता रुपये 25,200 वृद्ध नागरिकांना देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता संजय गांधी निराधार योजना आणि इतर ज्या निराधार योजना आहे त्यांचे पेन्शन हे आता 2100 रुपये महिना म्हणजेच वार्षिक 25,200 रुपये करण्यात येईल, अशी ही नवीन अपडेट माहिती आहे. या पेन्शन वाढीचा फायदा राज्यातील सर्व वृद्ध, विधवा, दिव्यांग बांधव यांना मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया. आताच काही दिवसापूर्वी श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे, ते आपण आता पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती आपण या चॅनलवर देत असतो. तर पहा मित्रांनो, श्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट: वृद्ध पेन्शनधारकांचा सन्मान, महिन्याला रुपये 2100 म्हणजेच वर्षाला रुपये 25,200चा आधार. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण, आधार, सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र OPD. म्हणजेच यापुढे जर आता महायुतीचे सरकार आले तर महायुतीच्या सरकारकडून वृद्ध पेन्शनधारकांना म्हणजेच संजय गांधी निराधार योजना आणि इतर ज्या वृद्ध निराधार योजना आहे त्या सर्वांना रुपये 2100 प्रति महिना म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये एवढे मानधन पेन्शन त्यांना देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.